गीत गातात, ऐकून खूप आनंद वाटला. आणि अशा मधुर मधुर गीतांचा जेव्हा आपण आस्वाद घेतो तेव्हा एक गोष्ट मला समजते की आपली हृदय, आपली अंतःकरणे प्रभूच्या गौरवासाठी, सेवेसाठी, वचनासाठी तयार होण्याची किती गरज आहे. आणि देवाचे निवडलेले लोक अशा रीतीने सुंदर रीतीने गीत सादर करून प्रभूचं गौरव करतात. आणि जे लोक जॉईन होतात त्यांना देखील त्यांची हृदय तयार करायला प्रभू मदत करतो. त्याबद्दल आपण प्रभूचं गौरव करणार आहोत. मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की आपण आता दत्तक पुत्राविषयीचे काही सिद्धांतिक भाग जे आहेत किंवा तत्वाविषयीचे जे भाग आहेत ते आपण पाहून झालेलं आहे 4 भागामध्ये. आता आपण प्रॅक्टिकल गोष्टी पाहत आहोत आणि ह्या प्रॅक्टिकल गोष्टी फार महत्वाच्या आहेत प्रियांनो. दत्तक पुत्रा संबंधाच्या या प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला आमच्या जीवनामध्ये लागू करायच्या आहेत. आणि हे लागूकरण करत असताना आम्हाला तपासणी करायची आहे की माझ्या जीवनामध्ये जे प्रभू सांगतो ते दिसतं का. तर ते देखील पाहण्याची फार गरज आहे. आपल्यामध्ये बंधू विल्सन पाटोळे आहेत. नेहमीप्रमाणे ते देवाचं वचन आपल्यासाठी वाचणार आहेत प्रभूच्या वचनामधून. आणि तुम्ही सर्वजण जसं बंधू स्वप्नील यांनी सांगितलं, तुमचं बायबल, तुमची वही, पेन वगैरे घेऊन बसलेले असणार. जे घरी आहेत ते, जे बाहेर असतील ते त्यांना मी असं सांगू शकत नाही, परंतु त्यांनी कान देऊन वचन ऐकावं अशी विनंती आहे. आणि जर तुमच्या नेटवर्कमध्ये काही इश्यू असेल तर तुमच्यासाठी मी ऑडिओ रेकॉर्डिंग देखील करत आहे. ही माझी जुनी सवय आहे गेल्या 6 वर्षापासून, जेव्हापासून हे ऑनलाईन मीटिंग सुरू झाल्या तेव्हापासून. आणि ज्या कोणाला हवी असेल तुम्ही फक्त एक मेसेज टाका मला, तुम्हाला ती ऑडिओ रेकॉर्डिंग मी पाठवून देईन. आणि त्याचा उद्देश हाच आहे की देवाचं वचन अनेक लोकांपर्यंत पोहोचावं, त्यातून तुम्हाला उत्तेजन मिळावं आणि त्यातून तुमची उन्नती व्हावी आणि प्रभूला आवडणारे लोक तुम्ही बनावेत. तर सुरुवात करण्यासाठी मी विनंती करतो बंधू विल्से यांना, ब्रदर कृपा करून रोमकरस पत्र याचा 8वा अध्याय, आपण सगळेजण 8वा अध्याय काढूया. रोमकरस पत्र याचा 8वा अध्याय आणि 13 आणि 14 वचन ब्रदर कृपा करून वाचा. रोमकरस पत्र याचा 8वा अध्याय 13 आणि 14 वचन आपल्यासाठी बंधू विल्सन वाचणार आहेत. आणि तुम्ही तुमच्या बायबलमध्ये देखील पहा की बंधू व्यवस्थित वाचत आहेत की नाही. आणि त्याचबरोबर तुम्हाला त्यातील बारकावे देखील लक्षात येतील. काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. आणि उत्तरं देऊन झाली की तुम्हाला तुमचा माईक बंद करायचा आहे. ओके, तर आपण ही गोष्ट लक्षात ठेवूया. ब्रदर कृपा करून वाचा रोमकरस पत्र 8वा अध्याय 13 आणि 14 वचन. कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारली तर जगाल. कारण ओके, जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. हा, ही खूप महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. आता देवाचे पुत्र तुम्ही आहात की नाही याचं याचे एक सुंदर या ठिकाणी पुरावा ज्याला आपण म्हणू शकतो तो या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही तो पुरावा आपल्या जीवनामध्ये काढून पाहायचा आहे प्रियांनो. तुम्ही जर देवाच्या आत्म्याने चालवले जात असाल, जर देवाचा आत्मा तुम्हाला चालवत असेल, जर देवाचा आत्मा तुमच्या जीवनाच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेला असेल आणि जर तो तुम्हाला चालवत असेल, देवाच्या आत्म्याचं तुम्हाला मार्गदर्शन होत असेल, देवाचा आत्मा तुम्हाला सूचना देत असेल, आज्ञा देत असेल, त्याच्या इच्छा कळवत असेल, त्याला काय काय आवडतं ते सांगत असेल, तर तुम्ही देवाचे पुत्र आहात आणि देवाच्या कन्या आहात. पण जर देवाचा आत्मा तुम्हाला चालवत नाही, तुम्हाला भलताच आत्मा चालवतो, तुम्हाला वेगळा आत्मा चालवतो, तुम्हाला दुसऱ्याच्या डोक्याने चालायची सवय असेल, दुसऱ्याचं ऐकून वागायची सवय असेल आणि दुसऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे पावलं टाकण्याची सवय लागलेली असेल, प्रियानो, मग निश्चितपणे देवाचा आत्मा तुम्हाला नाही चालवत आहे. मग काहीतरी खूप मोठी गडबड आहे. आणि हे सातत्याने तुमच्या जीवनामध्ये होत असेल तर मग प्रश्न निर्माण होतो की खरंच तुमचं तारण झालंय का. तर बऱ्याच लोकांचा हा समज असतो की बाबा माझं तारण झालंय, मला देवाचा आत्मा चालवतो. पण वागताना दैनंदिन व्यवहारांमध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, कृतीमध्ये आणि बोलण्यातून हेच दिसून येतं की बाबा आपण देवाच्या आत्म्याने नाही चालत आहे, देवाच्या आत्म्याला आवडणाऱ्या गोष्टी नाही करत आहे आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सैरभैरपणा असतो. लक्षात घ्या,
म्हणून ही गोष्ट फार महत्वाची आहे. अगदी प्रॅक्टिकल आम्हाला ही गोष्ट लागू करायची प्रियानो. फार महत्वाची गोष्ट आहे. खरंच देवाचा आत्मा तुम्हाला चालवतोय का? आणि तुम्ही देवाच्या आत्म्याने चालताय का? देव तुमचं मार्गदर्शन करतोय का? मी नेहमी माझ्या घरामध्ये येतात जेव्हा लोक किंवा मी वेगळ्या ठिकाणी जातो प्रार्थनेसाठी आणि जे लोक मला जवळून ओळखतात त्यांना माहिती आहे. मी त्यांना नेहमी एक गोष्ट विचारत असतो, तुम्ही आज बायबल वाचलं का? तर बहुतेक लोक म्हणतात, हो 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 आम्ही बायबल वाचलं वाचलं वाचलं, हो आम्ही वाचलं. म्हटलं काय वाचलं? मग ते सांगतात की आम्ही अमुक वाचलं, आम्ही तमुक वाचलं. बरेचसे लोक काय मध्येच बायबल उघडतात आणि मध्ये बायबल उघडल्यानंतर एक तर नीतिसूत्र उघडतं, नाही तर स्तोत्रसंहिता उघडतं. आणि त्यांची एक सवय झालेली असते की बायबल उघडायचं, जे समोर वचन दिसेल ते वाचायचं आणि निघायचं. काही लोक ते पण करत नाही, कॅलेंडरवरचं वचन बघतात आणि कॅलेंडरवर जे काय असेल ते वाचतात आणि जातात. काही लोक ते पण करत नाहीत. काही लोकांना असं वाटतं की बाबा मेसेजेस येतात व्हॉट्सअपवर, वेगवेगळ्या ग्रुप्सवर, मग ते वाचलं म्हणजे बायबल झालं वाचून. तर तसं नाहीये. बघा, बायबल वाचणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि मी नेहमी तुम्हाला सांगत आलेलो आहे. माझे सासू आता मध्ये आजारी होत्या, खूप आजारी होत्या आणि देवाच्या कृपेने त्या वाचल्या. 72 इयर्स त्यांचं वय आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्यांनी 14 वेळा बायबल वाचले. 14 वेळा. आता त्यांची 15वी वेळ चालू आहे आणि त्या बायबल वाचतात. खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि बायबल वाचतात म्हणजे काय, नुसतं ते बायबल असं वाचत नाही, ते अगदी पद्धतशीरपणे वाचतात. रोज 5 अध्याय त्यांचं वाचन चालू असतं. रोज 5 अध्याय वाचलंच पाहिजे. तो त्यांचा शिरस्त आहे. एवढंच काय, आता आयसीयू मध्ये 8 दिवस ऍडमिट होत्या तेव्हा सुद्धा त्या बायबल वाचत होत्या. मी त्यांना सांगितलं होतं. आणि त्या या मोबाईल मधलं जे ऑडिओ बायबल आहे ना, हे ऑडिओ बायबल त्या ऐकत होत्या. बाजूला लावायच्या लहान आवाजामध्ये आणि ते वचनं ऐकायचे. त्यांना ती पहिल्यापासून सवय आहे. बायबलची वचनं ऐकत ऐकत झोपायचं आणि ती मस्त पहाटे उठल्यानंतर मग ते बंद करायचं. पण जोपर्यंत जागे असतात त्यापर्यंत तोपर्यंत त्या ऐकत राहतात. आणि जेव्हा एकदम खडखडीत जागे असतात तेव्हा ते देवाचं वचन हातामध्ये घेऊन वाचतात. आता त्यांचे कमरेला फ्रॅक्चर झालेले आहे. तुम्ही प्रार्थना करू शकता. रेचल संवत्सरे माझ्या सासूंचं नाव आहे. आणि त्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, कारण त्यांच्या कमरेला फ्रॅक्चर झाल्यामुळे ते आता बेडवर आहेत. पण आम्ही प्रार्थना अशी करत आहोत की देवापणे त्यांना चालतं फिरतं करावं, त्यांची कंबर व्यवस्थित व्हावी. परंतु मी तुम्हाला हे चालतं बोलतं उदाहरण सध्याच्या दिवसातलं सांगत आहे. मला वाटत नाही आपल्यामध्ये कोण अशी व्यक्ती असेल ज्याने 10 वेळा तरी बायबल वाचले. ओके. आता बायबल वाचणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. कारण आपण बायबल वाचतो तेव्हा आपण देवाच्या हृदयाच्या जवळ येतो आणि आपल्याला देवाची वचनं कळतात, देवाची इच्छा कळते, देवाचं म्हणणं कळतं. हे सगळी चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या नंतरची गोष्ट आहे ना, ती अधिक महत्वाची आहे. नुसतं बायबल वाचणं एवढं पुरेसं नाहीये. मी एक प्रश्न त्याच्याबरोबर विचारत असतो, तो हा की देवाची वाणी तुम्हाला ऐकू आली का? हा माझा दुसरा प्रश्न असतो. तुम्ही बायबल वाचलं का? हा पहिला प्रश्न मी विचारतो. आणि दुसरा प्रश्न मी विचारतो, तुम्ही देवाची वाणी ऐकली का त्याच्या वचनातून? देवाचा आवाज ऐकला का त्याच्या वचनामधून? देव काय बोलला बरं तुमच्याशी आज? आता तुम्ही माझं बोलणं ऐकण्यासाठी बघा, एवढे लोक जवळजवळ आता माझ्या याच्यावर 49 लोक दिसत आहेत. म्हणजे आणि तुमच्या बरोबर आणखी कोणी लोक बसले असतील आजूबाजूला, तर मला असं वाटतं 100च्या आसपास लोक असतील. एका मोबाईलवर 2 जण जर जॉईन झाले असतील तर निश्चितपणे 100 लोक असतील. तर सरासरी 100 लोक आज माझं बोलणं ऐकत आहेत आणि अनेक लोक या ऑडिओ रेकॉर्डिंग मधून ऐकतील. जर तुम्ही युट्यूबवर टाकत असाल तर त्याच्यातूनही अनेक लोक देवाचं वचन ऐकतील. परंतु प्रश्न असा आहे की आपण हे सगळं ऐकतो, आपल्याला आवडतं संदेश ऐकायला, पण देवाची वाणी तुम्ही ऐकता का? की देवाच्या वाणीला तुम्ही सबस्टिट्यूट शोधता? सबस्टिट्यूट म्हणजे बदली. देवाची वाणी नाही ऐकली तरी चालेल, काय नाही, आज बायबल नाही वाचायचं, आज देवाची वाणी नाही ऐकायचं, चला आपण काहीतरी युट्यूबवरचा संदेश ऐकूया. तर चला आता वाघमारी काय म्हणतो ते आपण ऐकण्यासाठी एकत्र जमूया. अशी जर वृत्ती असेल ना, ती डेंजरस आहे प्रियानो. मी तर असं म्हणेन की माणसाची वाणी ऐकण्यापेक्षा देवाची वाणी ऐकण्याला अधिक महत्व द्या. मी असं नाही म्हणणार की तुम्ही माणसाची वाणी ऐकू नका. मी तुम्हाला असं म्हणेन की माणसाची वाणी ऐकण्यापेक्षा अधिक महत्व देवाची वाणी ऐकण्याला द्या. मला रोज देवाचं वचन वाचायचंय, पण वचन वाचताना मी प्रार्थनाही करतो, प्रभू तुझी वाणी मला ऐकता येऊ दे. आणि वाणी मला का ऐकायची आहे? कारण प्रभूचा आवाज ऐकल्याशिवाय
प्रभूचं मार्गदर्शन तुम्हाला आणि मला मिळणार नाही प्रियांनो. आणि प्रभूचं मार्गदर्शन मला मिळालं नाही तर मग मी माझ्या डोक्याने चालणार, माझ्या मनाला येईल तसं वागणार. आणि मग जसं या वचनामध्ये म्हटलेलं आहे, देवाचा आत्मा त्यांना चालवतो, ती देवाची मुलं आहेत, देवाचे पुत्र आहेत, देवाचे कन्या आहेत. तो अनुभव मला येणार नाही, तुम्हाला सुद्धा येणार नाही जर देवाचा आत्मा तुम्हाला चालवत नसेल तर. हा महत्वाचं आहे. प्रभू आता मी यावेळेला काय बोलू, प्रभू यावेळेला मी काय करू, मी कसं वागू, माझ्या पत्नीशी मी कसं वागायला पाहिजे, माझ्या मुलांशी मी कसं वागायला पाहिजे, मी माझ्या ग्रुप मधल्या लोकांशी कसं वागायला पाहिजे, मी कामात कसं वागायला पाहिजे, माझं बिहेवियर कसं, मी कसं अधिक चांगल्या रीतीने तुझं गौरव करू शकतो, मला तुझं नाव कसं उंचावता येईल. प्रभू माझं मार्गदर्शन कर, मला तुला प्रसन्न करायचंय. माझ्या जीवनातून तुझं गौरव झालं पाहिजे, माझ्या बघण्यातून, माझ्या उठण्यातून, माझ्या बोलण्यातून. त्यासाठी पवित्र आत्म्याकडे आमचा कंट्रोल जाणं फार गरजेचं आहे. माझ्या विचारांचा कंट्रोल, माझ्या बोलण्याचा कंट्रोल, माझ्या मनाचा कंट्रोल, माझ्या भावनांचा कंट्रोल, माझ्या अंतःकरणाचा कंट्रोल जोपर्यंत प्रभूच्या हातामध्ये जात नाही प्रियांनो, कसं बरं आपण देवाचे पुत्र म्हणून जगू शकणार सांगा मला. जगू शकू का आपण? नाही जगू शकणार. देवाकडे आमचा कंट्रोल जाणं म्हणजे पवित्र आत्म्याकडे, कारण तो आत्मा त्याच्यासाठीच दिलाय. आता मला देहाप्रमाणे जगायचं नाहीये. 13व्या वचनामध्ये जे बंधू विल्सन यांनी वाचलं असं म्हटलेलं आहे, जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार. तुम्ही मरणार. डेंजर आहे. आता मागच्या आठवड्यामध्ये, एका आठवड्यामध्ये मला 3 मरणाच्या बातम्या आल्या. त्याच्यामध्ये एक माझे मामा सुद्धा वारले, जे पुण्याला आहेत, मोठे एक्सरे टेक्निशियन अनंत तेलधुने. मग त्याच्यामध्ये आणखी 2 व्यक्ती पण वारल्या. आणि मला खूप वाईट वाटलं. मरणाची बातमी आली की आपल्याला खूप वाईट वाटतं. जवळचे कधी नातलग असतात, कधी ओळखी पाळखीचे लोक असतात. आणि काल आम्ही एका भावाला भेटायला गेलो होतो. त्यांची आई वारली, कॅन्सरमुळे आई वारली त्यांची. आम्ही त्यांना व्हिजिट द्यायला गेलो होतो आणि आणखी एक डेथ झाली. परंतु तुम्हाला माहिती आहे का, हे डेथ ऐकलं ना की भीती वाटते. भीती वाटते म्हणजे असं नाही की बाबा आपल्याला काय आशा नाहीये आता म्हणणं, परंतु प्रभू अकाली मरण येण्यापेक्षा तुझी इच्छा पूर्ण करता करता मरण येऊ. माझी बायको नेहमी एक म्हणते, प्रभू माझ्या जीवनातूनही तुझं गौरव होऊ दे, माझ्या मरणातूनही तुझं गौरव होऊ दे. खूप छान आहे. आपल्या जीवनातूनही देवाचं गौरव झालं पाहिजे, आपल्या मरणातूनही देवाचं गौरव झालं पाहिजे. पण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार. म्हणजे काय बरं, जर देहाच्या गोष्टींनी भरून तुम्ही जगलात तर तुम्ही मरणार. मरणार तुम्ही, 100% मरणार. देह स्वभावामध्ये काय, देह स्वभावामध्ये लालसा आहे, तू वासना आहे, काम वासना आहे, कामातुरपणा आहे, व्यभिचारीपणा आहे, अमंगळपणा आहे, ओंगळपणा आहे, सगळ्या वाईट गोष्टी, अशुद्धपणा आहे, अशुद्ध बोलणं आहे, अशुद्ध वर्तन आहे, बाष्कळ बोलणं आहे, निंदा नालस्ती आहे, कुचाळके आहे, कुजबूज करणं आहे, एखाद्या विषयीचा तिरस्कार, राग, मत्सर, हेवा, एखाद्या विषयीची घृणा. आणि हे सगळं करून आपण असं दाखवतो की अरे बाबा मी खूप महान, मी खूप संत आहे. नाही प्रियानो, ते तुम्ही माणसाला इम्प्रेस कराल, देवाला इम्प्रेस नाही करणार. कारण देव आरपार बघतो. देवाला माहिती आहे काय आहे तुमच्या अंतःकरणामध्ये, काय गडबड चाललेली आहे. देवाला सगळं माहिती आहे, काय गोंधळ आहे, काय घाण भरलेली आहे. आणि ती घाण तशीच ठेवून तुम्ही काय करता बरं, देवाची सेवा करता किंवा कार्यक्रम करता, हे करता, ते करता, ऍक्टिव्हिटी करता. देव काय म्हणतो माहितीये का, देव तुमच्या कर्तबगारीवर, देव तुमची जी कामगिरी आहे किंवा ज्याला तुम्ही सेवा म्हणता, त्या सेवेवर एक नाव लिहितो, एक लेबल लावतो. काय माहितीये का, मरण. जी डेंजर आहे. देव काय म्हणतो म्हणजे तू तू करतोस ते करत राहा, पण त्याचं मोबदला मरण. फिनिश. डेथ. देव म्हणतो तू मला इम्प्रेस नाही करू शकत. तुझ्या हृदयात किती घाण भरलीये, किती घाण भरलीये. मी एका ठिकाणी गेलो होतो प्रार्थनेला आणि तिथे वर्शिप मीटिंग चालू होती. वर्शिप मध्ये आमच्या बिलिव्हर्स मध्ये वर्शिपच्या वेळेला, संडेला वर्शिप असते तेव्हा लोक उठून धन्यवाद करतात, प्रभूची स्तुती करतात. काही जण बायबल घेऊन त्याच्यातून प्रभू यीशू ख्रिस्ताविषयीचं गौरव ते प्रगट करतात, त्याच्या मरणाविषयीचे, पुनरुत्थानाविषयीचे गौरवी सत्य ते सांगतात. एका भावाने बायबल घेतलं आणि बायबल घेऊन ख्रिस्ताविषयी बोलण्याऐवजी तो बायकोवर टोमणे देत होता.
हे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट समजत होतं. काय त्याच्या बायकोचं आणि त्याचं काहीतरी वाजलं असणं माहिती नाही काय झालं, परंतु त्याचा विषय इतका भरकटला की ते स्पष्ट सगळ्या कॉंग्रिगेशनला समजत होतं की हा बाबा बायकोला टोमणे मारतोय आणि याच्या बायकोचं बिनसलंय. किती बघा, हा कटुता, ही राग, हा याच्याविषयी लोक इतके म्हणजे कोडगे झालेले असतात की त्यांना याचंही भान राहत नाही. अरे मी देवासमोर आहे, मला हे नाही बोलायला पाहिजे, मी माझं नातं नीट करायला पाहिजे आणि मग देवाच्या समक्ष यायला पाहिजे. पण लोक तसं करत नाही, लोक तसं करत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, ती वर्षी तिथं सगळ्यांनी त्या आठ्या पाडल्या आणि सगळे कोणी गालातल्या गालात हसत होतं, कोणी कपाळाला हात लावत होतं. बारकाई नाही, कारण मी जिथे पण जातो लोक मला बसायला पुढे देतात, पुढे बसायला देतात. त्याच्यामुळे मॉबच्या समोर, मॉब जो असतो, बसलेले जे जमाव असतो, त्यांच्या एक्सप्रेशन कडे माझं लक्ष जातं. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्यातून काही देवाचं गौरव झालं नाही. आणि असंच होत राहतं प्रियानो. त्याच्यावर एक लेबल लागतं, मरण, डेथ. कारण तुम्ही देह स्वभाव ओकला, तुमची घाण आतली बाहेर काढताय. तुमच्या लक्षात आलं का? देवाला हे मान्य नाहीये प्रियानो. हे जितक्यांना समजतंय प्रियानो, ते काय करतात माहितीये का, आत्म्याने शरीराची कर्म ठार मारून टाकतात. ते म्हणतात नाही, मला हे ठार मारायचंय. पौल म्हणतो, मी माझ्या शरीराला कुदळतो, दुसऱ्याला नाही कुदळत. लोकांना दुसऱ्याला कुदळायला आवडतं, लोकांना दुसऱ्याची निंदा करायला आवडते. हा फोन कशासाठी दिलाय? फोन कशासाठी दिलाय? लोक याचा उपयोग निंदा करण्यासाठी करतात, गॉसिपिंग साठी करतात. तासन तास एखाद्याची निंदा करतात. कशासाठी? काय त्यातून तुम्हाला मिळतं? काही मिळत नाही. देव म्हणतो तुझ्या शरीराला कुदळ, तुझ्या शरीराला कुचलून काढ. ते महत्वाचं आहे, ते महत्वाचं आहे. आणि घरोघरामध्ये हे पाहायला मिळतं. कधी सासू सुने विरुद्ध बोलते, कधी सून सासू विरुद्ध बोलते, कधी ननंद भावजय विरुद्ध बोलते, कधी भावजय नंदे विरुद्ध बोलतो, कधी भाऊ भावाविरुद्ध बोलतो, कधी बहीण भावाविरुद्ध बोलते, कधी कोणी नवऱ्याविरुद्ध बोलतं, कधी कोणी बायको विरुद्ध बोलतं, कधी कलिग्स विरुद्ध बोलतं. नाहीतर मग सगळ्यात प्रिय विषय म्हणजे मंडळीतल्या लोकांविषयी बोलत राहायचं. आणि असं केलं त्याने, तसं केलं, हा असा तर तसा. आणि ते काय बघतं, तुम्ही कसे आहात ते बघा, स्वतःकडे बघा. देव म्हणतो तू आपल्या हृदयामध्ये डोकावून पहा, तू कसा आहेस. मी दुसऱ्यांचा न्याय तुला विचारणार नाहीये. देवाच्या राजासनासमोर जेव्हा तुम्ही राहाल तेव्हा देव विचारणार नाहीये की याने काय केलं, सांग रे बाबा मला. देव ते नाही विचारणार. देव तुमचा न्याय विचारेल, तुम्ही काय केलं, तुम्ही काय केलं. आणि आपण काय करतो माहितीये का, लोक काय करतात, आपल्या जिभेला मोकाट सोडून टाकतात, मोकाट सोडतात. बेशिस्तपणा. आत्म्याने शरीराची कर्म ठार मारण्यासाठी तुम्हाला माहितीये सुरा उगारावा लागतो. सुरा, सुरा चालवावा लागतो. अब्राहमाने तो सुरा उगारला. माहितीये का, देवाने जेव्हा समर्पण करायला सांगितलं, हा विषय मी घेत आहे ख्रिश्चन युथ ग्रुप सारसनगर मध्ये दर मंगळवारी घेत आहे प्रियानो. आणि तुम्हाला माहितीये का, अब्राहम विश्वासाचा पिता का झाला, त्याची एवढी प्रिय व्यक्ती. पण देव म्हणतोय ना, तर देवासाठी मी ही आज्ञा पाळणार. अथवा देवाने त्याला रोखलं, ही गोष्ट वेगळी आहे. परंतु तुम्ही शरीरावर सुरा चालवता, दुसऱ्यांच्या कॅरेक्टरवर सुरा चाकू चालवत नाही. दुसऱ्यांचं चारित्र्य हनन करण्यासाठी तुम्हाला जगात ठेवलेलं नाहीये. ती तुमची कर्तबगारी नाहीये प्रियानो. तुमचं स्वतःचं चरित्र चांगलं करा. काही लोकांना काय वाटतं, आपण दुसऱ्यांचं चरित्र हरण केलं, दुसऱ्यांवर चिखलफेक केली म्हणजे आपण एकदम चमकू. तुम्ही चमकणार नाही, उलट तुम्ही जास्त खराब दिसता, खराब दिसता तुम्ही. चिखलफेक करणारे लोक, निंदा नालस्ती करणारे लोक हे जास्त बरबटलेले दिसतात. लक्षात ठेवा. तुम्हाला पश्चाताप होत नाही की अरे आपण काय करतोय, कारण तुम्ही तुमचे हात त्या घाणीमध्ये घालता. चिखल फेकण्याच्या आधी तुम्हाला घाणीने हात तुमचे बरबटावे लागतात. आणि तुमचे हात, तुमचं मन, तुमचं हृदय, तुमचं माइंड, तुमची सायकोलॉजी सगळी विटाळली जाते. लक्षात घ्या. तुमचं संपूर्ण होल बिईंग जे आहे, मनुष्यत्व जे आहे, जे जे काही मनुष्य म्हणून देवाने ठेवलंय तुमच्यामध्ये, ते सगळं विटाळलं जातं. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही इतरांची बदनामी करता. आणि मग तोऱ्यात आपण समोर यायचं,
भाषणं द्यायची, अमक करायचं, तमुक करायचं, लीडिंग करायचं. देवाचं भय नसतं. किती लाजीची गोष्ट आहे. अजिबात लाज वाटत नाही तुम्हाला? झोप कशी येऊ शकते मला कळत नाही. कधी कधी मला काही लोकांची खूप कीव येते. कारण मला असं वाटतं की ते झोपतील ना, कदाचित उद्याचा श्वास घेऊ शकणार नाहीत. कारण देवाने ऑलरेडी ते लेबल चिटकवलेलं असतं, मरण. पण देव किती ग्रेशियस असतो बघा. कदाचित हा संदेश ऐकण्यासाठी तुम्हाला देवाने जिवंत ठेवलं असेल. तुम्ही विचार करताय का कधी? दुसऱ्यांच्या चारित्र्यावर चाकूसुरे चालवण्याच्या ऐवजी स्वतःची शरीराची कर्म ठार मारा, ठार मारा. किती वाईट वाटतं तुम्हाला जर तुमच्याविषयी कोणी काही बोललं तर? सांगा बरं, किती वाईट वाटतं? मी पाहिलंय एका बहिणीला तडफडताना पाहिलंय, तडफडताना. जेव्हा तिच्या कोणीतरी कलिग्स मैत्रिणीने तिची निंदा केली, एका पाळकाला काहीतरी सांगितलं आणि काहीतरी ती वेड्या किशासारखी झाली. आम्ही खूप प्रार्थना केल्या त्या बहिणीसाठी की तिने स्थिर व्हावं म्हणून. जेव्हा दुसरे लोक तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात तर तुम्ही किती फडफडता? फडफड होते ना. मग जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या बाबतीत तेच करता तेव्हा त्यांना किती जखमा होत असतील? विचार करा तुम्ही, विचार करा. जे तुम्ही इतरांसाठी करता तेच तुमच्या जेव्हा वाट्याला येतं तेव्हा तुम्हाला कसं वाटेल बरं? कसं वाटेल तुम्हाला? प्रियांनो, स्वतःच्या शरीराची कर्म ठार मारायला शिका. बायबल म्हणतं तर तुम्ही जगणार, जगणार. या तोंडाला ना, या तोंडाला झिप लावायला शिका. याला लॉक करायला शिका, लॉक करायला शिका. मोजके शब्द बोलायला शिका ज्याच्यामुळे फक्त उन्नती होईल. आणि मी तर असं म्हणतो, ज्याला हे सगळं जमत नाही ना, त्याने सेवा बिलकुल करायचीच नाही, करायचीच नाही सेवा. तो थिल्लरपणा आहे, सगळा शो आहे तो. त्याने देव इम्प्रेस होत नाही, उलट तुम्ही तुमच्या पापाचं माप भरत जाता. तो थिल्लरपणा नका करू प्रियांनो. मी तो तुम्हाला स्पष्ट सांगतो. हा सगळा बकवास, सगळा हे त्याच्यामुळे काय होत नाही, काय होत नाही. तुमच्यावर देवाचा क्रोध येतो आणि तुम्ही समजा 10 वर्ष जगणार असाल ना, 10 महिने पण जगणार नाही, कदाचित 10 दिवसात मरून जाल. खरं सांगतो. अचानक काय काय लोकांच्या डेथच्या बातम्या येतात. कोणी हार्ट अटॅकने मरतं, कोणी याने मरतं, कोणी त्याने मरतं. अचानक येतात. देव त्याच्यावर लेबल लावलेलं असतं, मरणार. देव सांगतो तुला जगायची संधी आहे आणि जगायची संधी तुम्ही तेव्हा साधता जेव्हा तुम्ही शरीराची कर्म ठार मारता. कोणी आमेन नाही म्हणणार, कोणी प्रेज द लॉर्ड नाही म्हणणार, कोणी टाळ्या नाही वाजवणार. हा, ते किती महत्वाचं आहे. शरीराची कर्म ठार मारायचा आज निर्णय घ्या. आज निर्णय घ्या. हो प्रभू, मी नाही करणार, मी नाही बोलणार, मी केलं पाप, मी केलं पाप, पण मी करणार नाही. मी चुकले प्रभू, मी चुकलो, माझी क्षमा कर, मज पाप्यावर दया कर. किती महत्वाचा तो तुमच्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरेल प्रियांनो. आज तुमच्या जीवनात मोठं संजीवन येऊ शकतं आणि देव आज तुमच्या खात्यामध्ये अनेक वर्ष टाकू शकतो. कारण देवाचं वचन आहे, जर तू शरीराची कर्म ठार मारलीस, जर तुझ्या जिभेला वळण लावलं, ओठांना वळण लावलं, विचारांना वळण लावलं, कानांना वळण लावलं. ते कान कशासाठी दिले? चहाड्या ऐकण्यासाठी दिलेत का प्रभूने? हा, चला ऐकत बसा चहाड्या. हा, काय बोललं, काय झालं, काय झालं, त्याने असं केलं, त्याने तसं केलं. अरे कशाला? देवाने याच्यासाठी काम केले ना. देवाने तुम्हाला बहिरं केलेलं नाहीये. आज किती बहिऱ्या मुक्यांमध्ये आम्ही जातो, आम्हाला कीव येते, लोकांना बोलता येत नाही. बहिरे जे असतात ते बोलू पण शकत नाही, त्यांना ऐकूच येत नाही, त्याच्यामुळे त्यांचं बोली भाषा डेव्हलप होऊ शकत नाही. प्रियांनो, किती महत्वाची गोष्ट आहे. आज तुम्ही ऐकू शकता, तुम्ही पाहू शकता, तुम्ही बोलू शकता, तुम्ही विचार करू शकता. मंदबुद्धी नाहीये.
मग ते सगळं देवाला समर्पित नको करायला? प्रभू, ही शरीराची कर्म मी ठार मारायचा आज निर्णय घेत आहे. मला जगायचंय तुझ्यासाठी, तुझ्यासाठी जगायचंय. मग खुशाल सेवा करा. पण जर नसेल जमत ना तुम्हाला, बंद करा सेवा, बंद करा. काही गरज नाहीये, गरज नाही. प्रभू काय म्हणाला, या लेकरांची तोंड बंद केली तर धोंडे उरडतील. प्रभू धोंडांना आणेल ते, मिटिंगा चालवायला, कॉन्फरन्स चालवायला, सभा चालवायला, चर्चेस चालवायला. प्रभूला माहिती आहे कोणाला उभं करायचंय, कोणाला नाही. तुमची गरज नाहीये, तुमची गरज नाहीये. जर तुमच्या तोंडावर तुम्हाला लगाम नसेल आणि जर तुम्ही आपल्या भावावर प्रेम करू शकत नसाल ना, सगळं मुसळ केरात. काही गरज नाहीये. तुमच्या त्या कर्मावर, ते दुष्कर्म असं मी म्हणेन, त्या दुष्कर्मावर मरणाचा शिक्का लागलाय. लक्षात घ्या, मरणाचा शिक्का लागलाय. प्रभूला नाही चालत ते. प्रभू अति पवित्र आहे, त्याला मूर्ती समजू नका, मूर्ती समजू नका. बरेचसे लोक आपल्या ते मूर्तीपूजक पार्श्वभूमीतून आलेले असल्यामुळे आणि आधी मूर्तीपूजक गोंधळामध्ये त्यांनी वर्ष घालवले असल्यामुळे त्यांना वाटतं हा बायबलचा देव आहे ना, हा पण मूर्तीपूजक आहे. नाही, तसं नाहीये, तसं नाहीये. तो तुमचा भ्रम आहे, तो भ्रम आहे प्रियानो. म्हणून तुम्हाला देवाचा आत्मा चालवतोय का याची खातर जमा करा, त्याची खात्री करून घ्या. जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत, देवाची कन्या आहेत, देवाची लेकरं आहेत. आणि जर देवाचा आत्मा नाही चालवत ना, तुम्ही सैतानाचे आहात. लक्षात घ्या, अगदी क्लिअर आहे हा डिफरन्स. तिथे लिहिलेलं नाहीये, पण त्याचं विरुद्ध अर्थी त्याचा विरुद्ध अर्थ हाच निघतो. लक्षात घ्या, देवाचा आत्मा चालत नाही तर याचा अर्थ सैतानाचा आत्मा तुम्हाला चालवतो, देहाचा आत्मा तुम्हाला चालवतो, जगाचा आत्मा तुम्हाला चालवतो, भ्रमाचा आत्मा तुम्हाला चालवतो, वेगळा आत्मा तुम्हाला चालवतो. देव म्हणेल हा आत्मा माझा नाहीये, हा आत्मा माझा नाहीये. किती महत्वाचं आहे बरं, आहे ना महत्वाचं. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, मला प्रश्न विचारायला खूप आवडतं. मला एक गोष्ट सांगा, देवाने काय केलं, इस्रायल लोकांना मिसर देशातून बाहेर काढलं. ओके, आणि मिसर देशातून बाहेर काढलं देवाने. त्यांचा तो सगळा लवाजमा तो बाहेर काढला, तांबडा समुद्र दुभांगला, आणि तांबडा समुद्र दुभांगल्यानंतर मग ते लोक अरण्यामध्ये आले, रानामध्ये आले, आणि परमेश्वर त्यांना सिनाय पर्वताच्या इथे भेटणार होता. ओके, आता सिनाय पर्वतावर परमेश्वराने त्यांना एकत्र जमवलं, सगळ्यांना एकत्र जमायला सांगितलं, मोशेला सांगितलं त्या सगळ्यांना एकत्र तू जमव. ओके, आता परमेश्वर त्यांना दर्शन देणार होता आणि परमेश्वर त्यांना नियमशास्त्र देणार होता, काहीतरी महत्वाचं त्यांना सांगणार होता. पण त्याआधी परमेश्वराने एक महत्वाची गोष्ट करायला सांगितली. ती कोणती? तुम्हाला उत्तर द्यायचंय, सांगा मला. प्रार्थना करण्यास सांगितलं. रॉंग. पण तरी तुम्हाला 100 मार्क मिळून गेले, कारण तुम्ही पटकन उत्तर दिलं. ओके, आपण जर आज्ञा पाळण्यास, आज्ञा पण- पाळण्यास, नाही. आपण ऋणी शुद्ध आहोत, होण्यास, शुद्ध होण्यास सांगितले, हा, आपण ऋणी शुद्ध होण्यास आहोत तर सांगितले. शुद्ध होण्यास सांगितलं. कोण बोललं बरं? वसावे, सुमन. सुमन वसावे ताई, अगदी तुम्ही बरोबर सांगितलं. कसं शुद्ध व्हायला सांगितलं माहितीये का? थोडी कल्पना नाही. ओके, काय हरकत नाही. आपल्यासाठी बंधू विल्सन, बघा, निर्गमाचं पुस्तक ज्यांनी वाचलं असेल ना, त्यांना याचं उत्तर देता येईल. त्याच्यासाठी तुम्हाला निर्गमाचं पुस्तक वाचायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला समजेल की देवाने पहिली गोष्ट काय करायला सांगितली. आणि आपला जो विषय आहे आजचा आणि पुढच्या वेळेचा, या वचनाभोवती केंद्रित आहे प्रियांनो. कारण हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं, हे प्रॅक्टिकल शिक्षण आहे. आणि या प्रॅक्टिकल शिक्षण मध्ये आम्हाला प्रॅक्टिकल धडे शिकायला पाहिजे, जे फार महत्वाचे असतात आणि जे आपण शिकायला मागत नाही प्रियांनो. आणि जेव्हा तुम्ही मागत नाही ना प्रॅक्टिकल, प्लीज तुमचा माईक बंद करा, सगळ्यांनी आपापले माईक बंद करा.
ओके. तर बंधू विल्सन यांना मी विनंती करतो, ब्रदर तुम्ही निर्गमचं पुस्तक काढलं असेल अशी मी आशा बाळगतो. 19वा अध्याय काढा कृपा करून आणि त्याचं 10वं आणि 11वं वचन वाचा प्लीज. 10 आणि 11 वचन. निर्गमचा 19वा अध्याय 10 आणि 11 वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे धुवावेत. 3रा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण 3ऱ्या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सिनाय पर्वत उतरेल. ओके. थँक्यू व्हेरी मच ब्रदर. गॉड ब्लेस यू. आता बघा, तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा आहे. बघा, परमेश्वराने मोशेला सांगितलं तू आपल्या लोकांकडे जा, म्हणजे इस्रायल लोकांकडे जा आणि त्यांना आज आणि उद्या पवित्र कर, त्यांना आपले कपडे धुवायला सांग. कुठल्या धोबी घाटवर गेले असतील बरं ते लोक? मला तुमचं उत्तर पाहिजे. कुठल्या धोबी घाटवर गेले असतील? कुठल्या नदीकडे गेले असतील? काय म्हणायचंय परमेश्वराला? कपडे म्हणजे त्यांचं अंतःकरण, आत्मा, अंतःकरण. म्हणजे तुम्हाला स्पिरिच्युअल गोष्टी खूप लवकर समजतात. हं? आणि मला या गोष्टीचा खूप आनंद वाटतो की तुम्ही ऍप्लिकेशन पार्ट जो आहे ना तो पटकन समजून घेता. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की ऍप्लिकेशन पार्ट हा तुम्हाला समजतो. आपले कपडे म्हणजे आपलं अंतःकरण. लक्षात घ्या, हे अंतःकरणाविषयी म्हटलंय, हे मनाविषयी म्हटलंय, हे भावनांविषयी म्हटलंय, हे तुमच्या वर्तणुकीविषयी म्हटलंय, हे तुमच्या चालीरीतीविषयी म्हटलंय, तुमच्या जीवनशैलीविषयी म्हटलंय, तुमचं उठणं बसणं वागणं बोलणं चालणं, तुमची एकंदरीत जी शैली आहे त्याच्याविषयी म्हटलेलं आहे. प्रभूला असं म्हणायचंय की ते तुझं जे जीवन आहे ते नीट कर. का? कारण तुला भेटायचंय, मला भेटायचंय. तू असा मलिन अवस्थेमध्ये तू येऊ शकत नाही. पहा, आपला देव, त्याला हे चालत नाही, अजिबात चालत नाही. त्याला मलिन अंतःकरणाचे लोक, त्याला मलिन मनाचे लोक, त्याला मळकटलेल्या भावनांचे लोक, तोंडामध्ये शिवीगाळ असलेले लोक आणि निंदा नालस्ती चाहड्या करणारे लोक हे नाही आवडत प्रभूला. प्रभू म्हणतो ते धुवून टाक. आणि ते धुण्याचं एक सुंदर माध्यम आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त. ते धुण्याचं दुसरं माध्यम आहे देवाचं वचन. ते धुण्याचं तिसरं माध्यम आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे होणारं शुद्धीकरण. आणि ते धुण्याचं चौथं माध्यम आहे तुमचा अंतःकरणपूर्वक केलेला पश्चाताप. 4 महत्वाच्या गोष्टींच्या द्वारे तुम्ही आपलं अंतःकरण, आपलं मन, आपलं जीवन, आपली जीवनशैली, आपले व्यवहार शुद्ध करता. नंबर 1 प्रभूचं रक्त, नंबर 2 देवाचं वचन, नंबर 3 पवित्र आत्म्याचं शुद्धीकरण, नंबर 4 तुमचा हृदयापासून केलेला पश्चाताप. तर जेव्हा मोशे या लोकांकडे गेला, मला माहिती आहे का, तो एक किती गौरवी सीन असणार. लोकांना सगळी आपली पापं आठवली असणार. अरे आपण काय बोललो, कसं वागलो, कसं चाललो. आणि मला असं वाटतं की एखाद्या नवऱ्याने शिव्या दिल्या असतील बायकोला, तो समेट करायला आला असणार. एखादी बायको नवऱ्याशी वाईट बोलली असणार, ती समेट करायला आली असणार. भावांमध्ये मारामाऱ्या झाल्या असतील, ते समेट करायला आले असणार. शेजाऱ्यांमध्ये काही कुरबुरी झाल्या असतील, ते समेट करायला आलेले असणार. कोणी कोणाचं चोरी घेतली असेल, काही वाईट बोललं असेल, कुरबुरी झाल्या असतील, ते सगळीकडे एक प्रकारचं रिवायवल टाईप दृश्य असणार. जो तो काय करतोय, धुण्याचं काम करतोय. आपलं पाप धुण्याच्या मागे लागलंय. अरे मी विचाराने असं केलं, मी असं त्या स्त्रीकडे मी चुकीचं पाहिलं, मी या भावाविरुद्ध असं बोललो, मी त्याचा बैलाचा लोभ धरला, मी त्याचा गाढवाचा लोभ धरला, मी हे केलं, मी ते केलं. ते आज आणि उद्या म्हणजे 2 दिवस काय करत असणार? गुडघ्यावर असतील, पश्चाताप करत असतील, क्षमा मागत असतील प्रभूकडे. बापरे बापरे बाप. कधी केलंय का तुम्ही असं? हे स्वतःसाठी मला प्रभूला भेटायचंय. या मीटिंगच्या आधी प्रभू मला ऐकायचं तुझं वचन, पण माझं हृदयात इतकी घाण भरलेली आहे. हा ग्लास माझ्या मुलीने आणून ठेवला मला पाणी पिण्यासाठी, याच्यामध्ये घाण असेल, खरकाटा असेल आणि तो मळलेला असेल, त्याच्यात पाणी देता येईल का तिला? मला
तिने हा ग्लास धुवून घेतला, शुद्ध केला, स्वच्छ धुतला आणि मला पाणी द्यायचं म्हटलं की माझी मुलगी 4-4 वेळेला धुते ती का पप्पाला पाणी द्यायचंय. तो स्ट्रेस गेला पाहिजे, डिटर्जंटचं ते सगळं निघालं पाहिजे आणि मग तिने दिलं. मग आपण जर माणसांसाठी एवढी काळजी घेतलो, आपल्या प्रभूसाठी किती काळजी घ्यायला पाहिजे, किती काळजी घ्यायला पाहिजे. ते नको करायला. आले चला वाघमारे ब्रदरची मीटिंग चलो जाईन. ठीक आहे, तुम्ही आलात, खूप चांगली गोष्ट केली, 100 मार्क त्याच्यासाठी, 100 मार्क. अधिक लोकांना घेऊन या, मीटिंग ऐकायला घेऊन या. परंतु परंतु प्रभू, मला माझ्या जीवनात हे वचन कार्यकारी व्हावं, याला फळ यावं, म्हणून मी माझं जीवन तुला समर्पित करतो किंवा करते. मला नाही वाटत की लोक असं करत असतील. अं? मला माहिती आहे, जे शेतकरी समाजाचे लोक असतात ना, जे शेतकरी, तुमच्यामध्ये कोण शेतकरी आहे मला नाही माहिती, बरेच लोक असण्याची शक्यता आहे, कारण गावातून खेड्यातून लोक, तेव्हा एखादी पडीत जमीन असते आणि तुम्हाला समजा दिली सरकारने, ही पडीत जमीन घ्या, नांगरा आणि पिकवा आणि विका आणि खा, तुमचं उपजीविका करा. आता बऱ्याच जणांना सरकारने असं केलेलं आहे की पडीत जमिनी असेल तर तुम्ही ती पिकवायची आणि खायचं, ते ठीक आहे. तुम्ही काय कराल बरं, तुम्हाला पडीत जमीन मिळाली आहे, माईक ऑन करून मला सांगा काय करणार. पहिलं काय करणार, लगेच बी घेणार आणि लगेच पेरायला सुरुवात करणार, असं करणार का? नाही, स्वच्छता करण्यासाठी नांगरणी वखरणी मशागत पहिला नांगरणी तिच्यातला कचरा वखरणी, काढणार. मशागत ओके, बरंच. मशागत करणार व्हेरी त्याची, नाईस, व्हेरी नाईस. तुम्ही मशागत करणार, तुम्ही काटे काढणार, तुम्ही दगडगोटे नांगरणी काढणार, वखरणी, तुम्ही दगडगोटे नांगरणी काढणार, करणार. पण ते वखरणी करणार. आधी तर तुम्ही काय करणार, आधी ते सगळं गोटे दगड हे ते कुसळ आणि काटे ते आधी व्यवस्थित काढून टाकणार. काढून टाकणार. आणि नंतर मग ते व्यवस्थित नांगरणार. मग व्यवस्थित त्याच्यामध्ये खत वगैरे टाकणार. जर ती पडीत असेल तर ऑलरेडी ती सुपीकच असते, काय प्रश्नच नाहीये. आणि मग तुम्ही पेरणी करणार. किंवा जर सिंचनाची गरज असेल तर थोडी सिंचित करणार, थोडी ओली करणार. बघा, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. देवाने ही गोष्ट इस्रायल लोकांना सांगितली होती, कारण त्यांना हे बरोबर सत्य समजायचं. ब्रदर, कृपा करून यिर्मयाचं पुस्तक काढा, यिर्मयाचं पुस्तक 4था अध्याय. तुम्ही सगळेजण काढू शकता यिर्मयाचं पुस्तक, त्याचा 4था अध्याय. आणि बंधू विल्सन वाचणार आहेत यिर्मयाचं पुस्तक 4था अध्याय. त्याच्यामध्ये 3ऱ्या वचनामध्ये काहीतरी महत्वाच्या सूचना प्रभूने दिलेल्या आहेत. काढा बरोबर आहे, वचन वाचा बरं पटकन. मी वाचू यिर्मयाचं का? पुस्तक नाही, विल्सन ब्रदर वाचतील, त्यांना वाचू द्या. विल्सन ब्रदर, जरा ते वचन वाचा पटकन. यिर्मया 4:3. यिर्मया 4:3. कारण परमेश्वर यहुदा व यरूशलेम यातल्या लोकांना म्हणतो, आपली पडीत जमीन नांगरा, काट्यांमध्ये पेरू नका. देवाने त्यांना स्पष्टपणे आज्ञा केली, आपली पडीत जमीन नांगरा, काट्यांमध्ये पेरू नका. करत असतील कदाचित काट्यांमध्ये पेरणी, माहिती नाही. देवाने त्यांना नांगरायला सांगितली. आणि हा जो नांगर जो आहे ना प्रियांनो, तो शब्द प्रभू येशू ख्रिस्तासाठी सुद्धा वापरलाय. नांगरणाऱ्यांनी माझी पाठ नांगरली. कोणाची पाठ? त्या महान उद्धारकर्त्याची पाठ नांगरली. आणि कशाने नांगरली? त्या रोमी शिपायांनी जेव्हा त्याला फटके मारले, त्या फटक्यामध्ये, त्या चापकामध्ये खिळे आणि हड्ड्यांचे तुकडे असायचे. त्याच्या पायाचे, त्याच्या पाठीचे काय हाल झाले असतील आपण कल्पना नाही करू शकत प्रियांनो, कल्पना नाही करू शकत. त्याने ते वळ सोसले आणि ते जे पाठीचे जे त्याचे हाल झाले, त्याला नांगरणी असा शब्द वापरलेला आहे. नांगरणी हा शब्द का वापरला? इतकं दुःख प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयाला होतं, जितके रोमी शिपायांनी त्याला फटके मारले होते ना, त्याच्यापेक्षा भयंकर दुःख प्रभू येशू ख्रिस्ताला होतं, देवाच्या हृदयाला होतं. म्हणून देव असं म्हणतो की तुमची जमीन नांगरा, म्हणजे त्या दुःखाने तुम्ही पीडित व्हा. ते दुःख पाहिजे, ते पश्चातापाचं दुःख, ते वाईट केल्याचं दुःख, कोणाची बर्बादी केल्याचं दुःख, कोणाच्या कॅरेक्टरवर उठल्याचं दुःख, कोणाविषयी निंदा करून
शांत झोपले. मला कधी कधी समजत नाही की निंदा नालस्ती करून लोकांना झोपा कशा येतात. देवाला अपेक्षित आहे तुमचा पश्चाताप, त्यातल्या वेदना. आणि प्रियानो, हे फार महत्वाचं आहे. देव म्हणतो काट्यांमध्ये तुम्ही पेरू नका, ते काटे काढणं फार गरजेचं आहे. हे सगळं अंतःकरणाविषयी म्हटलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे काटे प्रभूला देखील वेदना देतात आणि इतरांना देखील वेदना देतात, खूप वेदना देतात. आणि त्या काट्यांमध्ये जेव्हा तुम्ही देवाचं वचन स्वीकारण्याचा प्रयत्न करता प्रियानो, त्याला फळ लागू शकत नाही. प्रियानो. कारण काटे पेरले ना तर काटे चुकतील. आणि जर काट्यांना तुम्ही भरपूर खत घातलं ना तर काय होईल माहितीये का? काट्यांना जर तुम्ही भरपूर खत पाणी घातलं आणि तुम्ही सिंचन केलं त्या काट्यांचं झाडाचं, तर आणखी मोठे मोठे काटे येतील. आधी ते 1 इंचाचे असतील, नंतर ते 10 इंचाचे 12 इंचाचे काटे बनतील, पण काटेच येतील. लक्षात घ्या. पण देव काय म्हणतो माहितीये का? देव असं म्हणत आहे की तुम्ही ती पडीत जमीन नांगरा आणि काट्यांमध्ये तुम्ही पेरू नका. ते काटे काढून घ्या, ते काटे काढून टाका. तुम्हाला दिसतात का तुमच्या हृदयातले काटे? तुमच्या हृदयातले काटे किती टोचत असतील बरं तुमच्या कुटुंबातल्या लोकांना? आधी तो विचार करा. कधी कधी काही लोकांच्या पत्न्या त्यांच्यासाठी ब्लेसिंग असतात. खरं सांगतो मी तुम्हाला, माझी पत्नी माझ्यासाठी ब्लेसिंग आहे. कारण मी जर चुकत असेल ना तर ती मला करेक्ट करते. आणि मी देवाचे नेहमी उपकार मानतो. आमच्या लग्नाला 30 वर्ष झाले आणि मी माझ्या पत्नीचे उपकार मानतो, देवाचे उपकार मानतो पत्नीबद्दल, की देवाने एवढी चांगली पत्नी दिलेली आहे. ती करेक्ट करते. पण बरेचदा ते करेक्शन बऱ्याच नवऱ्यांना आवडत नाही. ते धुडकावून लावतात, है ना? धुडकावून लावतात. रस्त्याने जाताना आमच्या इकडे स्पीड ब्रेकर आहे. छोटंसं अंतर जाण्यासाठी ते 8 स्पीड ब्रेकर लावलेले आहेत. कारण त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला चाळी आहेत आणि तिथून मुलं धावत येतात. त्याचा ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून छोटंसं अंतर आहे 2 किलोमीटरचं, 8 स्पीड ब्रेकर लावलेले आहेत. देव काय करतो माहितीये का? स्पीड ब्रेकर लावतो आपल्या लोकांच्या द्वारे. अरे थांब आता, अरे हे चुकीचं करू नकोस, रोकायला पाहतो. किती काटे असतील आणि आहेत तुमच्या जीवनामध्ये प्रियांनो. प्रभू माझ्या हृदयातले काटे दाखव. कधी मागितली का ही मागणी प्रभूकडे? प्रभूला सादर केली का? प्रभू माझ्या जीवनातले काटे दाखव. असे काटे ज्याच्यामुळे लोक घायाळ झाले. ते गुप्त काटे, त्याच्यामुळे मी विश्वासघात केला. मी तुझ्या मनाला दुःख दिलं. प्रियांनो, कधी तुम्ही याचा विचार करता का? किती महत्वाचं आहे. आपण या गोष्टीबद्दल प्रभूकडे येणं किती गरजेचं आहे. ब्लेसेड फेलोशिप मधले हे लोक जे तुम्ही जमलेले आहात, आज ते खरोखर ब्लेसेड होतील जर त्यांनी या वचनाचं काटेकोरपणे पालन केलं तर. हे प्रॅक्टिकल आहे प्रियांनो. आणि माझी अशी इच्छा आहे, आता मी तुम्हाला सांगू शकतो की आता 2 मिनिटं शांत राहूया आणि आपण पश्चाताप करूयात, पण त्याच्यात 1 मिनिटं 2 मिनिटातून काही होणार नाही प्रियांनो. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. कारण पापांची यादी इतकी मोठी असते ना की आपल्याला प्रश्न पडतो, अरे किती गोष्टीबद्दल आपण क्षमा मागायची, किती गोष्टीबद्दल. आणि देव आम्हाला हृदय फाडायला सांगतो. त्याच्याविषयी आपण पुढच्या वेळेला पाहणार आहोत प्रियांनो. परंतु हा विषय जो आहे तो पुढे नेण्याच्या आधी मला तुम्हाला हे सांगायचंय, आता मी समाप्त करत आहे. तुम्ही आजची रात्र प्रभूच्या समवेत घालवा आणि प्रभूला म्हणा, प्रभू माझ्या हृदयाची झाडाझडती घे. आणि ते करेज दाखवा, ती हिंमत, ते धैर्य दाखवा. काय माहितीये का? ज्याच्या विरोधात तुम्ही वाईट वागला, चुकीचं वागला, त्याची जाऊन क्षमा मागायची.
कारण निंदा करताना, बदनामी करताना आपण काही कंट्रोल मध्ये नसतो ना. तर क्षमा मागताना मग का बरं भीती वाटते एवढी? का बरं मनाची चलबिचल होते? तेव्हा कुठे जातं करेज? तेव्हा कुठे जाते हिंमत? तेव्हा कुठे जातात गट्स? तिथे गट्स दाखवायला पाहिजे ना. भाऊ मी चुकलो, ब्रदर मी चुकलो, माझी क्षमा करा. अरे भाऊ मी कशाला क्षमा मागतो? अरे तुला माहिती नाही मी तुझ्या पाठीवर किती बदनामी केली तुझी. पण त्याला गट्स लागतात, हिंमत लागते. आणि जर प्रभूची मान्यता तुम्हाला मिळवायची असेल आणि प्रभूसाठी जगायचं असेल तर प्रियांनो, पश्चाताप असा करायचा. तर 4 घराच्या आतमध्ये पश्चाताप कोणीही करेल, 4 भिंतीमध्ये. प्रत्यक्ष जाऊन ती क्षमा नको मागायला. काय काही जण सार्वजनिक, हा मी कोणाचं काय चुकलं असेल तर मी क्षमा मागतो. नाही, ते चुकीचं आहे. मी तर नेहमी लोकांना सांगतो, मी कोणाचं काय चुकलं असेल, आणि चुकलं म्हणजे सगळंच चुकलंय, सगळंच चुकलंय. 1 बाय 1 क्षमा मागत जा, 1 बाय 1, एक 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 करत. तुला माहिती आहे तू कोणाचं वाईट केलेलं आहे, मग तेव्हा का बरं लगाम लागतो? विचार करा या गोष्टीचा, विचार करा. दत्तक पुत्र म्हणजे मामूली गोष्ट नाहीये. देवाच्या आत्म्याचं लिडिंग घेणं आहे. पण ते लिडिंग घेण्याच्या आधी आपल्या जीवनातला कचरा जो आहे ना तो साफ करणं फार गरजेचं आहे. तुमच्याकडे माहिती नाही नगरमध्ये आता सध्या काय परिस्थिती आहे. आमच्या इकडे कचरेवाला येतो, मी कोणीही कचरा ठेवत नाही. माझ्या बायकोला तर बिलकुल आवडत नाही, कधी कचरेवाला आला नाही तर माझ्या मुलाच्या मागे लागते, अरे बाबा हा कचरा नेऊन टाक, कचरा पेटीमध्ये नेऊन टाक, नेऊन टाक, नेऊन टाक, नेऊन टाक. मग तो उचलतो आणि कचरा नेऊन टाकतो. कधी कधी मीच नेतो आणि कचरा, त्याला ते घाणेरडं पाणी, खरकटं पाणी ते आवडत नाही. मग ते आम्ही त्या वॉशरूमच्या पॉटमध्ये ते टाकून देतो, ते बिलकुल नाही आवडत. आपण घरात अस्वच्छता बाळगत नाही, ठेवत नाही, मग मनात का ठेवायची बरं? प्रभूसाठी आपण ते नाही करू शकत? प्रियांनो, या वचनातून देव तुमच्या अंतःकरणाची झाडाझडती घेऊ, माझी प्रार्थना आहे. ब्लेसेड फेलोशिपसाठी आणि तुम्ही जे जमलेले आहात त्या सर्वांसाठी. आणि प्रभू प्रत्येकाला स्वतःच्या अंतःकरणाची झाडाझडती घ्यायला मदत करू. आजची रात्र तुम्ही प्रभूच्या समवेत घालवा, प्रभूजवळ क्षमा मागा अंतःकरणापासून. आणि नंबर 2, ज्यांचं वाईट केलंय ना प्रियांनो, ते वाईटच आहे, त्याला काय मलमपट्टी करू नका, ते चांगलं होत नाही. लक्षात आलं का? तुमचं वाईट तुमच्या दृष्टीने चांगलंच असेल, पण ते देव त्याला चांगलं म्हणत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला ते देखील नीट करायचं. म्हणून आपण या गोष्टीची जाणीव ठेवूया आणि प्रभूला आवडणारा निर्णय घेऊया. देव आपले वचन समजण्यास तुम्हा प्रत्येकाचं सहाय्य करेल. गॉड ब्लेस यू. थँक्यू.